So today we are going to start with a new topic, and the new topic is elements of group 1 and 2. Actually elements of group 1 and 2 म्हणजे कोणते एलिमेंट्स असतात सांगा? S ब्लॉक एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स असतात? S ब्लॉक काय असतात तर एलिमेंट्स. आता हे जे S ब्लॉक एलिमेंट्स असतात, ऍक्च्युली S ब्लॉक एस ब्लॉकच्या सबशेलची कपॅसिटी आपण लिहितो NS2. काय लिहितो? एस ब्लॉकची कपॅसिटी आपण काय लिहितो? NS2. NS2 म्हणजे एस सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. काय 12-13 नाही, इथं 7, इथं 7, इथं 7 आणि इथं 6. हा 6, 12, 13. त्यात पण फ्रँकियम आपण कन्सिडर करत नाही, कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो. फ्रँकियम. हायड्रोजन ग्रुप 1 लाच आपण कन्सिडर करतो, पण सेपरेटली अभ्यास करतो त्याचा. बिकॉज हायड्रोजन जरी ग्रुप 1 चा असेल तर तो दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो. ग्रुप 1 सारख्याही प्रॉपर्टी दाखवतो आणि ग्रुप 17 नॉट 18 ग्रुप 17 हॅलोजन सारखे प्रॉपर्टी दाखवतो. कशासारखे प्रॉपर्टी दाखवतो? हॅलोजन सारखे प्रॉपर्टी दाखवतो. So next, we have seen in the chapter 7 that the elements of group 1 and 2 belongs to S block of the modern periodic table. आता S ब्लॉक मध्ये दोनच ग्रुप का आहे? कारण S सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 2. S सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? S सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 2 इलेक्ट्रॉनची. So which is the first element in the periodic table? फर्स्ट एलिमेंट इन द पिरियडिक टेबल कोण आहे तर हायड्रोजन आहे. कोण आहे? हायड्रोजन. बरं, त्याचे आयसोटोप्स आहेत का ना? व्हॉट आर आयसोटोप्स? Isotopes are those which are having same atomic number but different atomic mass number. So your hydrogen is having 3 isotopes. So your hydrogen is having how many isotopes? 3 isotopes. आणि कोणते 3 isotopes आहेत तर हायड्रोजन ज्याचा atomic number 1 आहे आणि atomic mass 1 आहे, त्याला प्रोटियम म्हणतो. हायड्रोजन ज्याचा atomic number 1 आहे आणि atomic mass 2 आहे, त्याला ड्यूटेरियम म्हणतो. आणि हायड्रोजन ज्याचा atomic number 1 आहे आणि atomic mass काय आहे तर 3. ह्याला असं नाव बघितलं तर प्रोटियम, ड्यूटेरियम आणि काय म्हटलं जातं तर ट्रिटियम. काय म्हटलं जातं? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि काय म्हटलं जातं तर ट्रिटियम. Okay. So write the formula of compound of hydrogen formed with sodium and chlorine. So hydrogen जो आहे सोडियम बरोबर NaH दाखवतो, कारण सोडियम 1 इलेक्ट्रॉन दिला तर हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन घेणार. आणि HCl बरोबर क्लोरीन बरोबर काय दाखवणार आहे तर HCl. हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन दिला तर क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन काय करणार आहे तर घेणार आहे. ठीक आहे. सो बघा, hydrogen is the first element in the periodic table. Hydrogen appears at the top of the group 1. Group 1 ला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. ग्रुप 1 ला आपण काय म्हणतो? अल्कली मेटल्स. But it differs from alkali metals in a number of respects and therefore it is studied separately. म्हणून हायड्रोजनला सेपरेटली काय करतो तर अभ्यास, हायड्रोजनचा अभ्यास सेपरेटली. आता काय आहे? सगळ्यात पहिला सांगा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. हा, त्यातला एकाच आपण आयसोटोपचा अभ्यास केला पहिला वाला, जो अर्थ वरती एक्झिस्टन्स त्याचा काय आहे तर जास्त आहे. तर त्यामध्ये 1 प्रोटॉन आहे आणि न्यूक्लियसच्या बाहेर जो डिस्टंट शेल आहे त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. 1 प्रोटॉन आणि 1 काय तर इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. सो हायड्रोजन हॅज द सिम्पलेस्ट atomic structure of all the elements. A hydrogen atom consists of a nucleus of charge +1. Nucleus of charge +1 म्हणजे जर तुम्ही हा इलेक्ट्रॉन काय केला, लूज केला
आणि एकच पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे त्यावरती प्रोटॉनचा. येस ऑर नो? येस. सो अँड वन एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन, आणि बाहेरच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे त्याच्या. सो हायड्रोजन हॅज अ लिटिल टेंडन्सी टू लूज दिस इलेक्ट्रॉन. हाऊ एव्हर, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लॉस तर इझिली करू शकत नाही, पण शेअर करू शकतो इलेक्ट्रॉन. काय करू शकतो इलेक्ट्रॉन? शेअर. So hydrogen has a little tendency to lose the electron. However, can pair with the other electrons easily by forming a covalent bond. And what is covalent bond? Covalent bond is formed by sharing of electrons. कसं फॉर्म झालेलं असतं covalent bond? Sharing of electron. It exists in a diatomic form. हायड्रोजन अर्थवरती एक्झिस्ट होताना काय म्हणून एक्झिस्ट होतो? डायटॉमिक. कसा? तर एका हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करतो, म्युच्युअल शेअरिंग. काय करतो? म्युच्युअल शेअरिंग. सो इट एक्झिस्ट ॲज अ डायॲटॉमिक फॉर्म ॲज अ H2 molecule. Therefore, it is often called as dihydrogen. म्हणून त्याला often ते आपण काय म्हणतो तर डायहायड्रोजन H2 occurrence. अर्थ वरती हायड्रोजन H2 म्हणूनच एक्झिस्ट होतो, फक्त हायड्रोजन ॲटम म्हणून एक्झिस्ट होऊ शकत नाही. आणि तसं बघितलं तर पूर्ण युनिव्हर्समध्ये जर एखादा एलिमेंट सगळ्यात जास्त आहे तर तो कोण आहे तर हायड्रोजन. अर्थ वरती ऑक्सिजन आहे, अर्थ वरती सगळ्यात जास्त अबंडंट एलिमेंट कोण आहे तर ऑक्सिजन आहे. पण हायड्रोजन हा पूर्ण युनिव्हर्समध्ये, कारण सनमध्ये जे रिॲक्शन होते फ्युजन आणि फिजनची, हेलियम टू हायड्रोजन आणि हायड्रोजन टू हेलियमचीच होते. समज में आ रहा है? हा. आणि हायड्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन लूज पण करू शकतो, तो इलेक्ट्रॉन गेन पण करू शकतो असं आपण म्हणतो. पण हा लूज आणि गेन कसं होतंय तर समोरचा ऍटम कसा आहे, समोरच्या ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल तर तो लूज करणार, आणि समोरच्या ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असेल तर तो काय करणार आहे? गेन करणार आहे. पण त्यापेक्षा बेटर म्हणूया की त्यामध्ये मेनली शेअरिंग होत आहे, आणि शेअरिंग झाल्यानंतर ना डायपोल क्रिएट होते. शेअरिंग झाल्यानंतर ना मग ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्यावरती मायनस, आणि ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे त्याच्यावरती प्लस. सो इन द फ्री स्टेट हायड्रोजन एक्झिस्ट ॲज अ डायहायड्रोजन. फ्री स्टेट मध्ये हायड्रोजन एक्झिस्ट ॲज अ डायहायड्रोजन गॅस. हायड्रोजन इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द युनिव्हर्स. पूर्ण युनिव्हर्स मध्ये सगळ्यात जास्त अबंडंट एलिमेंट कोण आहे तर हायड्रोजन. So it makes 70% of total mass of the universe. Hydrogen is also a principal element of the solar system. On the earth, hydrogen is 10th most abundant element. कितवा abundant आहे? 10th. आणि first most abundant element on the earth crust कोण आहे तर oxygen. Second most abundant कोण आहे तर silicon. Third most abundant कोण आहे तर aluminium. तर त्यामध्ये 10वा नंबर कोणाचा येतोय? हायड्रोजन इज द 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द मास बेसिस अँड ॲटम बेसिस, म्हणजे नंबर ऑफ ॲटम जर काउंट केले आपण दर एलिमेंटचे, मास बेसिस वरती 10th आहे, आणि थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द ॲटम बेसिस. कसल्या बेसिस वरती? ॲटमच्या बेसिस वरती. आता आपण आताच बघितलं पोझिशन ऑफ हायड्रोजन पिरियडिक मध्ये. हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे, कुठं ठेवायचं, का कुठं ठेवायचं, तर तो अल्कली मेटल्स बरोबर काय करतो? नॉन मेटल सारखा बिहेव करतो, आणि हॅलोजन्स बरोबर काय करतो? मेटल सारखा बिहेव करतो. दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो. हॅलोजन सारखी डायटॉमिक पण दाखवतो, इथं मेटॅलिक प्रॉपर्टी पण दाखवतो. त्यामुळे त्याला प्लेस केलं, काय केलेलं आहे? सेपरेटलीच प्लेस केलं. आता ग्रुपच्या 1च्या वरती सेपरेटली प्लेस केलं जातं, किंवा मिडल ऑफ द पिरियडिक टेबल सेंटरला प्लेस केलं जाईल. Separately above the first group, or in the middle of the at the top of the periodic table, in the middle top of the periodic table. So position of hydrogen in the periodic table has been subject of discussion. In which group should hydrogen be placed? Group 1 or group 17 and why? ह्याचा आन्सर मी तुम्हाला आताच सांगितलं. काय बघा,
द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज 1s1, जो की ग्रुप 1 चा कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS1, म्हणजे त्याला ग्रुप 1 मध्ये प्लेस करायला पाहिजे, होय की नाही? ठीक आहे. पुढे, which is similar to NS1, which is the outer electronic configuration of the alkali metals. अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप 1 लक्षात ठेवायचं आहे. अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप, ठीक आहे, बिलॉंगिंग टू द ग्रुप 1, but 1s1 also resembles to the outer electronic configuration of group 17 elements. तुम्ही म्हणणार कसं? तर 1s1 आहे म्हणजे 1s2 होण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट ड्युप्लेट कंप्लीट होण्यासाठी एकच इलेक्ट्रॉनची कमतरता. तसं हॅलोजन्स मध्ये ग्रुप 17 म्हणजे हॅलोजन्स, ज्याचं कॉन्फिगरेशन NS2 NP5 असते, म्हणजे ह्यांचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. म्हणजे हायड्रोजनच्या कॉन्फिगरेशन पण एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ड्युप्लेट कंप्लीट होण्यासाठी, आणि हॅलोजन्स मध्ये पण ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची, तशी सिमिलॅरिटी आहे. म्हणजे ग्रुप 1 अल्कली मेटल्स बरोबर सिमिलॅरिटी आहे, ग्रुप 17 हॅलोजन मेटल्स तर नाही आहेत, हॅलोजन नॉन मेटल्स बरोबर काय तर सिमिलॅरिटी आहे, ठीक आहे. So by adding an electron to hydrogen, we get a electronic configuration 1s2. By adding one electron to NH2NP6, we get a configuration in NH2NP6, in which both the cases मध्ये, which is the outer electronic configuration of the remaining inert gases. ठीक आहे. आता हायड्रोजन डायटॉमिक आहे, हॅलोजन सारखा, X2 हॅलोजन Cl2 Br2 I2 F2 असे असतात. And some chemical properties of hydrogen are similar to those of alkali metals, while some resembles to what? Halogens. The uniqueness of hydrogen is that H plus formed by loss of electron from the hydrogen atom does not exist freely. हा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. हेलियमचं ड्युप्लेट कंप्लीट होते, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. हा, येस, सगळ्यात जास्त पिरियडिक टेबल मध्ये आपण बघितलं, हेलियम ड्युप्लेट कंप्लीट आहे, त्यामुळे त्याची प्रॉपर्टीज इनर्ट गॅसेस सारखे आहेत, त्यामुळे त्याची प्रॉपर्टीज इनर्ट गॅस. हा, सगळ्या 18 ग्रुपचं ऑक्टेट कंप्लीट आहे, इनर्ट गॅस, फक्त फर्स्ट एलिमेंट हेलियम त्याचं ड्युप्लेट कंप्लीट आहे. ओके, सो इट ऑलवेज असोसिएटेड विथ द अदर मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल हे बघा, इथं बघा, हा हायड्रोजन ॲटम आहे, कसा फॉर्म झालाय, सेंटरला न्यूक्लियस आहे, डेफिनेट डिस्टन्सला काय तर शेल, आणि त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, आणि त्यांना इलेक्ट्रॉन जर लॉस केला तर हे असं राहणार आहे. तसं बघितलं तरी शेल राहणारच नाही. काय राहणार नाही? काय राहणार नाही? शेल. सॉरी, इथे इलेक्ट्रॉन लिहायला पाहिजे, प्लस इलेक्ट्रॉन. ही शेल राहणारच नाही, फक्त न्यूक्लियस राहणार आहे, आणि फक्त न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असते. फक्त न्यूक्लियस मध्ये काय असते? हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये फक्त प्रोटॉन असतो, आणि तो प्रोटॉन आणि प्रोटॉन रिप्रेझेंट करताना आपण हा नवीन फंडा असतो की H प्लस. प्रोटॉन म्हणजे काय? H प्लस. आणि हा H प्लस कधीच अर्थ मध्ये फ्री स्टेट मध्ये एक्झिस्ट होऊ शकत नाही, तो कायम वॉटर बरोबर. आता बघा इथे दाखवलंय, हे H प्लस आहे प्लस वॉटर. वॉटर कसा असतो? असं असतो, बेंट असतो. आपण बघितलं ना केमिकल बॉन्डिंग मध्ये, बेंट असतो आणि त्याच्याकडे 2 लोन पेर असतात. किती लोन पेर असतात? 2 लोन पेर असतात. सो काय होतं, हा जो H प्लस फ्री स्टेट मध्ये एक्झिस्ट होऊ शकत नाही, त्याचा लोन पेर, कसला पेर? कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेर. मग इथं H, इथं O, इथं H, इथं H. आता एक लोन पेर कशामध्ये कन्वर्ट झाला, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज काय येणार आहे? तर समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके, सो बघा, फॉर एक्झाम्पल H प्लस प्लस H2O काय देते, तर H3O प्लस. H3O प्लस का देते समजते का? कारण ऑक्सिजनचा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेर. त्यामुळे ऑक्सिजन वरती एक पॉझिटिव्ह चार्ज होणार, कारण त्याचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे गेला, त्याचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे गेला, त्यामुळे त्याचा असणार आहे H3O काय येणार आहे तर प्लस. सो this is because H plus is nothing else but a proton. Hydrogen is therefore placed separately above the group 1.
इट मे बी नोटेड दॅट द मेटास्टेबल, हा दिस इज नवीन, मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन फाइंड केलाय पहिल्यांदा, रिसेंटली फाइंड केलाय युएसए न. बघा, इट मे बी नोटेड दॅट द मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन, कसला हायड्रोजन म्हणजे मेटल कॅरेक्टरिस्टिक दाखवणारा मेटॅलिक हायड्रोजन वॉज डिस्कवर्ड ॲट हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA इन जानेवारी 2017. कधी? जानेवारी 2017 ला मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन काय केलेलं आहे तर फाइंड केलेलं. एकच मिनिट. नेक्स्ट बघा, आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. किती आहेत सांगितलं आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन? 3. हा जो हायड्रोजन आहे ना, ह्याला प्रोटियम पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रोटियम. फक्त हायड्रोजन ज्याला नाव आहे त्याला काय म्हणतात तर प्रोटियम. हा, मग आता ह्यामध्ये ह्या हायड्रोजन मध्ये प्रोटियम ज्याला म्हणतो त्याला एक प्रोटॉन आणि एक काय आहे तर इलेक्ट्रॉन. दुसरा मी काय म्हटलं, आयसोटोप्स म्हणजे काय? आयसोटोप्स म्हणजे काय असतात? आयसोटोप्स म्हणजे काय असतात? सेम ॲटॉमिक नंबर, येस, सेम ॲटॉमिक नंबर, डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर सेम असते पण ॲटॉमिक मास नंबर काय असते तर वेगळं असते. आता ड्यूटेरियम मध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन आहे, म्हणजे ॲटॉमिक मास काय झाला तर 2. पण प्रोटॉन किती आहेत? एक आहे आणि इलेक्ट्रॉन पण किती आहे? 1. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एकच आहे, ॲटॉमिक नंबर एकच. परत एक प्रोटॉन आणि 2 काय आहेत तर न्यूट्रॉन्स, म्हणजे ॲटॉमिक मास काय झाला तर 3. ॲटॉमिक मास काय झाला तर 3. आणि इलेक्ट्रॉन पण 1 आणि प्रोटॉन पण 1. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? नंबर ऑफ प्रोटॉन or number of electrons, number of proton in the nucleus or number of electrons in the extra nuclear part. समझ में आ रहा है? ठीक आहे. नेक्स्ट बघा, सो इथं बघा हे 3 दिलेत. काय काय आहेत? हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. हायड्रोजन H1 म्हणजे हायड्रोजन, H2 म्हणजे ड्यूटेरियम, H3 म्हणजे ट्रिटियम. ह्या सगळ्यांमध्ये ॲटॉमिक नंबर काय आहे तर 1 आणि ॲटॉमिक मास नंबर काय आहे तर 1, 2, 3. सो नेक्स्ट, ॲटॉमिक मास मायनस ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, म्हणजे प्रोटियम मध्ये एकही न्यूट्रॉन नसतो. ड्यूटेरियम मध्ये किती असतात? 2 मायनस 1, 1 न्यूट्रॉन असतो. ट्रिटियम मध्ये 3 मायनस 1, 2 न्यूट्रॉन असतात. सगळ्यात जास्त अर्थ वरती कोण आहे? प्रोटियम. सगळ्यात जास्त अर्थ वरती कोण आहे? प्रोटियम. 99 पॉईंट काय आहे तर 98% आहे. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे तर ड्यूटेरियम 0.015% आहे. आणि ही दोघही स्टेबल असतात, दोघही अर्थ वरती काय असतात? स्टेबल. आणि ट्रिटियम हा ट्रेस आहे. ट्रेस अमाऊंट म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे, पीपीएमच्या प्रपोर्शन मध्ये आहे, पार्ट्स पर मिलियनच्या प्रपोर्शन मध्ये. कसल्या प्रपोर्शन मध्ये आहे? पार्ट्स पर मिलियन. आणि तो कसा आहे तर रेडिओ ऍक्टिव्ह आहे. कसा आहे? कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह. समज में आ रहा है दिसानो? ठीक. नाउ नेक्स्ट, हे आपण सगळे त्याचे काय बघितलेले होते? नॉर्मल इंट्रोडक्शन पार्ट. नेक्स्ट बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट डू यू नो मधला ट्रिटियम 3H. 3H1 is a radioactive nuclide with a half-life period of how much years? 12.4 years. किती years? And emits low energy beta minus particle. हे लक्षात ठेवायचं. हाफ लाईफ पिरियड त्याचा किती आहे? 12.4 years. हाफ लाईफ पिरियड किती आहे?
आणि काय एमिट करतो तो बीटा पार्टिकल्स निगेटिव्हली चार्ज असतात, अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज असतात. हायड्रोजन कसा प्रिपेअर करतो आपण? आता जेव्हा प्रिपरेशन येतात ना, दोन मेथड्स येतात प्रिपरेशन मध्ये. एक लॅबोरेटरी मेथड येते आणि एक कमर्शियल मेथड येते. एक कमर्शियल आणि एक लॅबोरेटरी. लॅबोरेटरी म्हणजे काय? स्मॉल स्केल ना हायड्रोजन कसा बनतो हे बघायचं. आणि लार्ज स्केलला जेव्हा मला हायड्रोजन लागणार आहे, लार्ज सोर्स ऑफ हायड्रोजन, तर कमर्शियल मेथड. हायड्रोजन ॲटॉमिक बॉम्ब्स बनवण्यासाठी लागतोय. हायड्रोजन वापर करून फ्युएल सेल्स आपण बनवतो. खूप आहे हायड्रोजनचा वापर. H2O2 फ्युएल सेल ऐकलंय का? बाय प्रोडक्ट वॉटर असतंय त्याचं. ऐकलंय का नाही ऐकलेलं? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण शिकायचंय. 11वी 12वीला इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक आहे ना आपल्याला, त्यामध्ये शिकायचंय H2O2 फ्युएल सेल, ज्यामध्ये केमिकल चेंजेस जनरेट करतात इलेक्ट्रिसिटी. फ्युएल सेल म्हणजे आपण फ्युएल देतोय H2 आणि O2, आणि मग त्याचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतं आणि काय जनरेट होते तर इलेक्ट्रिसिटी. जो OH बॉन्ड फॉर्म होताना जी एनर्जी रिलीज होते त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जातं. खूप आउट ऑफ इंडिया तिथं यूज करतायत. आता परवाच आपण बघितलं ऑस्ट्रेलियामध्ये प्युअर वॉटर बाय प्रोडक्ट असतो त्याचा. आता आपण पेट्रोल वापरतो की नाही, त्या पेट्रोल डिझेलला ऑप्शन येतो, किंवा जनरेटर्स मध्ये डिझेल वापरतो ना आता ह्याच्यामध्ये, काय फॅक्टरीज असू देत किंवा हॉस्पिटल्स असू देत, तर तिथं तुम्ही H2O2 फ्युएल सेल्स वापरू शकताय. काय जनरेट करण्यासाठी? इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. ठीक आहे. आता हे जे रिॲक्शन्स दिलेत ना, हे तसे बघितले तर तुम्हाला तुमच्या 8वी 9वी 10वीला झालेत. फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे की तिथं असं होत. हे आठवतंय का तुम्हाला एक स्टेटमेंट? मेटल प्लस ऍसिड गिव्स सॉल्ट प्लस डायहायड्रोजन, असं आपण शिकलो का? येस वर नो? नो. मी 10वीला थर्ड टॉपिक जो आहे तुमच्या, त्या थर्ड टॉपिक मध्ये आपण हा पार्ट शिकलेला आहे, केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स. इथं काय आहे? मेटल कोण आहे तर कन्सिडर करा झिंक आहे, आणि ऍसिड तुम्ही काय घेतला? HCl. नॉर्मली झिंक किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो? 2. मग क्लोरीन किती इलेक्ट्रॉन गेन करणार? एका टायमिंगला 1. मग 2 इलेक्ट्रॉन लूज केले तर गेन पण किती होणार आहेत? 2. त्यामुळे याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2. मग आपल्याला फॉर्म होता ना सॉल्ट, ZnCl2 प्लस काय मिळते तर डायहायड्रोजन. झिंक प्लस 2Hc. हे समजलं का? मेटल प्लस ऍसिड गिव्स मेटल सॉल्ट प्लस डायहायड्रोजन. ओके. आता परत मेटल प्लस बेस, ती पण काय देते तर सॉल्ट प्लस काय देते? डायहायड्रोजन. मग इथं बघा, हा मेटल आहे, हा ऍसिड आहे, त्याला बॅलन्स करायला पाहिजे. आता इथं आपल्याला फॉर्म होताना काय मिळत असते? सोडियम झिंकेट. सोडियम झिंकेटचा फॉर्म्युला असते Na2 ZnO2. मग सोडियम किती लागले? 2. मला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 2. मग इथं Na2 ZnO2 राहिले किती हायड्रोजन? 2 हायड्रोजन. 2 हायड्रोजन म्हणजे काय बाहेर पडणार आहे? H2 इन द गॅशियस स्टेट. 4 चा संबंधच नाही, 2च हायड्रोजन आहे. आणि झिंक कायम इलेक्ट्रॉन किती लॉस करत असतो? 2. पण रेडॉक्स रिॲक्शन बघितलं ना, इथं बघा, हा सोडियम आहे, ह्याचे ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. +1 × 2 +2. झिंक पण कायम इलेक्ट्रॉन किती लॉस करतो? 2. त्यामुळे ह्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय होतं तर +2. हे +2 काय झालं? +4. सोडियमचं +2 आणि झिंकचं +2. +4 झालं ना? एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? -2.
आहेत किती ऑक्सिजन? मग -2 × 2 काय झालं? -4. म्हणजे दोन्ही मिळून +4 आणि हे -4 हे बॅलेन्स असते बाळांनो कायम. 0 नेट चार्ज 0. कंपाऊंड कसं फॉर्म झालंय समजलं का? येस ऑर नो? येस ऑर नो? सो मेटल प्लस ऍसिड काय गिव्ह सॉल्ट प्लस डायहायड्रोजन. मेटल प्लस बेस गिव्ह सॉल्ट प्लस डायहायड्रोजन. ही तुमची पहिली प्रिपरेशन मेथड आहे. काय की dihydrogens is prepared in the laboratory by the action of dilute acid on zinc granules. तुम्ही इतर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड पण यूज करू शकताय. H2SO4 पण यूज करू शकताय. काय यूज करू शकताय? आता H2SO4 यूज केलं तर काय वेगळं होणार आहे? तर झिंक प्लस H2SO4 gives what? ZnSO4 प्लस हायड्रोजन गॅस. काय देणार आहे? हायड्रोजन गॅस. समजतंय का? येस ऑर नो? सो नेक्स्ट बघा, dihydrogen can be prepared by the action of aqueous solution of sodium hydroxide on zinc. आता ठीक आहे, zinc in the solid state gives plus 2NaOH in the aqueous state gives Na2ZnO2, that is sodium zincate plus dihydrogen gas. इंडस्ट्रियल मेथड, कसली मेथड? इंडस्ट्रियल मेथड मध्ये सगळ्यात पहिला काय दिले तर इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर दिले. काय दिले? येस, प्युअर वॉटर, म्हणजे त्यामध्ये कोणताही इम्प्युरिटी नाहीये, मिनरल्स नाहीयेत, मॅग्नेशियम कॅल्शियम वगैरे. सो इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर मध्ये काय होतं बघा, जर तुम्ही H2O घेतला, आता बॅलेन्सिंग साठी 2H2O घेत असतो आपल्याला. हा जर H2O घेतला आणि ह्यामध्ये ऍसिडिलेटेड वॉटर घेतो आपण. कसला वॉटर घेतो? कारण प्युअर वॉटर तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, त्यामुळे वॉटर मधून इलेक्ट्रिसिटी पास व्हायला पाहिजे, म्हणून आपण ऍसिडिलेटेड वॉटर घेतात, म्हणून इथं ट्रेसेस ऑफ ऍसिड्स ऑर अल्कली. ओके. हा, आता जेव्हा तुम्ही ऍसिडिलेटेड वॉटर घेताय त्यावेळी हे जेव्हा सेपरेट होणार आहे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर ना, कसं सेपरेट होत असते तर 2H प्लस आणि 2 टाइम्स OH काय असते तर मायनस. 2H प्लस प्लस 2OH काय असते तर मायनस. आता हा कोण आहे? केटायन. आणि हा कोण आहे? एनायन. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलायसिस करताय, जेव्हा तुम्ही काय करताय, त्या इलेक्ट्रोलायसिस वेळी कॅटायन पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणून तो कोणाकडे अट्रॅक्ट होत असतो तर कॅथोड. जो कसा चार्ज असतो तर नेगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. कसल्या सेल मध्ये? हा एनायन नेगेटिव्हली चार्ज आहे, म्हणून हा कोणत्या इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होत असतो? एनोड, जो की पॉझिटिव्हली काय आहे तर चार्ज. सो कॅथोड वरती कायम रिडक्शन होत असते, म्हणजे 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन काय देणार आहे तर H2 इन विच स्टेट? गॅशियस स्टेट. आणि हा 2OH मायनस जो आहे हा काय करतो तर O2 इन द गॅशियस स्टेट प्लस 2 इलेक्ट्रॉन प्लस काय देते तर प्लस काय देते 2H प्लस 2H प्लस नाही सॉरी 4H प्लस 2H प्लस नाही 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. कारण एक ऑक्सिजन ऑक्सिडेशन जेव्हा करतो, ऑक्सिजन कसा असतो? O2 मायनस असतो. काय असतो? 2 इलेक्ट्रॉन जास्त असतो. त्यामुळे एक ऑक्सिजन O फॉर्म करताना किती इलेक्ट्रॉन देणार आहे तर 2. किती इलेक्ट्रॉन देणार आहे? मग 2 ऑक्सिजन असतील तर किती इलेक्ट्रॉन येणार आहेत तर 4, आणि O2 बाहेर पडणार. मग हे जे 4 इलेक्ट्रॉन बाहेर पडले त्यातले 2 इलेक्ट्रॉन तर यूज करून H2 आला, अजून 2H प्लस आहे ना, ते परत 2H प्लस काय करतात? 2 इलेक्ट्रॉन काय करतात? गेन. आणि काय देतात तर H2 इन विच स्टेट? गॅशियस. कोण कशा स्टेट मध्ये देते? H2 कोणत्या स्टेट मध्ये येते तर गॅशियस. समजतंय का? येस ऑर नो? ठीक. ह्याला ऍड केला तर तुम्हाला काय मिळतंय? 2H2O, 2H प्लस आणि O2 मायनस
काय देणार आहे तर 2H2 इन द गॅशियस स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. सो दिस इज द रिॲक्शन. ही डायरेक्टली त्यांनी दिली आहे. काय काय होतं यामध्ये बघा. प्युअर वॉटर. कसला वॉटर? कसला वॉटर? प्युअर वॉटर कसला कंडक्टर आहे? पुअर कंडक्टर म्हणजे त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊच शकत नाही. जो डिस्टिल्ड वॉटर असतो ज्यामध्ये फक्त वॉटर मॉलिक्युल. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे असा वॉटर ज्यामध्ये काहीच नाही, सॉल्ट बिल्ट काहीच नाही. नॉर्मली आपण जे पाणी पितो त्यामध्ये ऍडेड मिनरल्स असतात आणि मिनरल्स म्हणजे सॉल्ट असतात आणि इथे डस्ट पार्टिकल वगैरे पण असू शकतात. वेगळं वेगळं आरोचं पाणी पितो आपण, आरोचं. हा, जर तुम्ही फक्त आरोचं पाणी घेतला त्यामध्ये मिनरल ऍड केले नाही, कारण तुमच्याकडे जो ॲक्वागार्ड बिक्वागार्ड असतो ना त्यामध्ये एक सिस्टीम असते, त्यामध्ये एकदा वॉटर डिस्टिल झाला की त्यामध्ये म्हणजे आरो पासून म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस होऊन आला ना तर त्यामध्ये सॉल्ट ऍड करतो तो. कारण आरो ची मेम्ब्रेन जी असते, जाळी जी असते, रिव्हर्स ऑस्मोसिसची जाळी जी असते ना, ही जी मेश असते ना, ही मेश इतकी छोटी असते की यातून फक्त वॉटर मॉलिक्युल्स पास होऊ शकतात, कोणती सॉल्ट पास होऊ शकत नाही. आणि वी ह्युमन बिंग रिक्वायर्ड सॉल्ट ऑल्सो, मिनरल्स ऑल्सो, मॅग्नेशियम, कॅल्शियम. पाण्यामधले जे काही तत्व म्हणतो ना आपण, तत्व आहेत पाण्यामध्ये, ते पण लागत असतात आपल्याला. ते तत्व सगळं गेलं. डिस्टिल वॉटर आता आपण रिव्हर्स ऑस्मोसिस करून मिळवतो. रिव्हर्स ऑस्मोसिस, आरो. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय? जाळीतून पाणी पाठवणे. आरोचं पाणी म्हणतो ना आपण, आरोचं पाणी. हा, ते आरोचं पाणी म्हणजे ऍक्च्युली एक जाळी असते त्यामध्ये. हा, ज्यामध्ये सगळं कंटेंट रिमूव्ह झालंय, फक्त वॉटर मॉलिक्युल्स आहेत. फक्त काय? फक्त काय? वॉटर मॉलिक्युल्स. त्याला प्युअर वॉटर म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुम्ही म्हणा नाही मॅम आपल्याकडे तर वॉटर आहे, त्याचा हात घातला की शॉक लागते. लागणार शॉक, कारण त्यामध्ये ट्रेसेस आहेत. कशाचे? सॉल्ट्सचे. काय आहेत? सॉल्ट्स. आणि सॉल्ट्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुअर पण नाही, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणूया आपण. नाही नाही, ते सगळे इंडस्ट्रीज मध्ये वापरलं जातं. कुलिंग जॅकेट्स वगैरे जे असतात ना, ते तर डिस्टिल्ड वॉटरच वापरला जातो. बॅटरीज असतात, बॅटरीज, त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर वापरलं जातं बघा. पेट्रोल जिथं मिळतं ना तिथं डिस्टिल्ड वॉटरचे बॉटल्स असतात, ते प्यायला तेवढं चांगलं नसतं. का? तर त्यामध्ये काही तत्वबित्व नाहीच आहेत. पानी प्यास बुझाता है मान्य है, लेकिन उसके अंदर के मिनरल्स अपनी इम्यूनिटी सिस्टम को हेल्प करते हैं. समझ में आ रहा है? So pure water is a poor conductor of electricity. Therefore, a dilute aqueous solution of acid or alkali is used to prepare dihydrogen by electrolysis. For example, electrolysis of dilute aqueous solution of sulfuric acid yields 2 volumes of hydrogen. किती volumes of hydrogen? 2 volumes of hydrogen at cathode and 1 volume of oxygen at एनोड. का कॅथोड आणि एनोडला काढते ते समजून घ्या पहिला. कारण तुमचा H2O जर सेपरेट झाला तर 2H प्लस आणि 2OH मायनस. H प्लस पॉझिटिव्हली चार्ज आहे, कॅटायन आहे. कॅटायन कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? कॅथोड, जो की निगेटिव्हली चार्ज. एनायन कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? एनोड, जो की एनायन निगेटिव्हली चार्ज आहे ना, म्हणून एनोड कडे. आणि एक लक्षात घ्या की हे जे रिडक्शन आहे हे कायम कुठं होत असतंय? कॅथोड. रिडक्शन कायम कुठं होतंय? कॅथोड. आणि ऑक्सिडेशन कायम कुठं होते तर एनोड. रिडक्शन कॅथोड आणि ऑक्सिडेशन एनोड. कंपल्सरी तुमचा रिडक्शन कुठे होत असते तर कॅथोडलाच होत असते. कुठं होत असते? कॅथोड. समजतं मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके. सो नेक्स्ट बघा, प्युअर डायहायड्रोजन that is 99.5% purity gas is obtained by electrolysis of warm solution of barium hydroxide म्हणजे BaOH twice between nickel electrons. This is one of the electrolysis method from carbons or hydrocarbons. आता ही जी कार्बन्स आणि हायड्रोकार्बन्स आहेत ना, ह्याला वॉटर गॅस, स्टीम गॅस असं आपण नाव देतो.
काय नाव देतो? वॉटर गॅस किंवा स्टीम गॅस. तर कशी असते बघ, हे इंडस्ट्रियल मेथड्स आहेत. हे पण कसले मेथड आहे? इंडस्ट्रियल मेथड. हा बघा, हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन कोण आहे? मिथेन आहे. मिथेन. मिथेनला कशाबरोबर ट्रीट केलं? वॉटर बरोबर. कशाबरोबर ट्रीट केलं? टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट इथे, आणि कॅटलिस्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे इथं. कोण असतो? रॅनी निकेल. कोण असतो? रॅनी निकेल. रॅनी निकेल हा कॅटलिस्ट आहे. निकेल मेटल फक्त नाही, अलॉय ऑफ निकेल. अलॉय ऑफ निकेल. समझ में लो मैं जो बोल रही हूँ, अलॉय ऑफ निकेल, रॅनी निकेल आहे. ठीक आहे. आणि टेम्परेचर किती असते तर 1270 काय असते तर केल्विन असते. मला पाहिजे काय? हायड्रोजन. काय पाहिजे? हे बघा, हा कार्बन आणि हा ऑक्सिजन कंबाईन होऊन कार्बन मोनॉक्साइड इन द गॅशियस स्टेट. प्लस इथं 2 हायड्रोजन आणि इथं 4 हायड्रोजन. किती हायड्रोजन आहेत? 6. 6 हायड्रोजन म्हणजे किती H2 मिळणार आहे? 3H2. कोणत्या स्टेटमध्ये? गॅशियस स्टेट. ह्याला सिन गॅस म्हणतो. कसला गॅस म्हणतो? सिन. आता सांगा, 1270 केल्विन जेव्हा तुम्ही टेम्परेचर वापरताय, तर तुमचा जो काही वॉटर आहे तो वाफेच्या फॉर्म मध्ये असणार आहे. कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे? स्टीम मध्ये असते. कशामध्ये असते? स्टीम, वाफ, गॅशियस स्टेट मध्ये असते. 1270 मायनस 273 करा, तेवढं सेल्सिअस. 997 काहीतरी येत. द रिॲक्शन ऑफ स्टीम. स्टीम म्हणजे वाफ. द रिॲक्शन ऑफ स्टीम ऑन हायड्रोकार्बन्स ऑर कोक. कोक पण वापरू शकतो, म्हणजे फक्त कार्बन पण वापरू शकतो आपण. काय वापरू शकतो? फक्त कार्बन. ऍट 1270 केल्विन टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. आपण रॅनी निकेल पण घेऊ शकतो. निकेल आणि रॅनी निकेल मध्ये फरक काय? निकेल हा प्युअर असतो आणि रॅनी निकेल हा अलॉय असतो. ओके, निकेल ऑफ निकेल अँड अल्युमिनियमचा अलॉय असतो. ठीक आहे. गिव्स वॉटर गॅस. का वॉटर गॅस म्हणतो माहिती आहे आपण? कारण वॉटरचा वापर करून आपण कार्बन मोनॉक्साइड आणि डायहायड्रोजन ऑब्टेन केलं. CO and H2 are called as water gas. Okay, which is a mixture of carbon monoxide and hydrogen. Reaction समजली ही वाली? तीच आहे reaction. As the water gas is used for synthesis of methanol. वॉटर गॅसचा वापरून आपण मिथेनॉल पण ऑब्टेन करू शकतो. त्याला a number of hydrocarbons it is called as synthesis gas, म्हणजे सिन गॅस. म्हणजे हे जर रिव्हर्स केलं ना, CO plus 3H2 इन द गॅशियस स्टेट, तुम्हाला असं पण मिळू शकते. CO प्लस काय आहे तर 3H2 आहे ना गॅशियस स्टेट मध्ये. ह्याला CH3 काय लिहू शकताय? OH प्लस काय बाहेर पडणार आहे तर H2 इन द गॅशियस स्टेट. म्हणजे तुम्ही हा कशाचा गॅस? वॉटर गॅसेस पासून तुम्ही काय बनवला? हायड्रोकार्बन अल्कोहोल. असे तुम्ही वेगवेगळे हायड्रोकार्बन्स काय करू शकताय तर बनवू शकताय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वगैरे वाढवून. सो प्रोडक्शन ऑफ सिन गॅस इज ऑल्सो द फर्स्ट स्टेज ऑफ गॅसिफिकेशन ऑफ व्हॉट? कोल. स्टार्टिंगला काय म्हटलेलं रे? तुम्ही एकतर हायड्रोकार्बन वापरू शकताय किंवा काय वापरू शकताय? कोक. कोक म्हणजे काय? फक्त कार्बन. कोक म्हणजे काय? कोक म्हणजे काय? फक्त काय आहे तर कार्बन. सो कार्बन, सेम रिॲक्शन, कार्बन H2O, इथं एकच H2O, तिथं 3H2 होणार कारण हायड्रोकार्बनचे 4 हायड्रोजन होते ना. हा, बाकी सगळं सेम आहे बघा. 1270 केल्विन. कार्बन मोनॉक्साइड आणि काय मिळणार आहे तर डायहायड्रोजन. मग कोण असतंय? सॉडस्ट. सॉडस्ट कुठं असते? सॉडस्ट म्हणजे काय? भुस्सा. सॉडस्ट म्हणजे काय? भुस्सा. स्क्रॅप वूड एक्सेट्रा कॅन ऑल्सो बी युज्ड इन द प्लेस ऑफ कार्बन. ही पहिल्या स्टेज मध्ये. जिथे तुम्ही हायड्रोकार्बन वापरला किंवा काय वापरला? हायड्रोकार्बन किंवा कोक. हा, सॉडस्ट, स्क्रॅप वूड म्हणजेच कोक, इथं आपण कन्सिडर करू शकतो.
आणि त्याला कशाबरोबर ट्रीट केला? वॉटर बरोबर. आणि तुम्हाला काय मिळाला? कार्बन मोनॉक्साईड आणि काय मिळाला? हायड्रोजन गॅस. ठीक आहे. नेक्स्ट बघा. परत तुम्ही कार्बन मोनॉक्साईड नवीन स्टेज 2 बघा. स्टेज 2 बघा. तुम्ही कार्बन मोनॉक्साईडला परत वॉटर बरोबर काय करू शकताय? ट्रीट करू शकताय. पण इथं टेम्परेचर कमी असतंय. काय कमी असतंय? इथं टेम्परेचर काय असतंय? कमी. 673 केल्विन. इथं टेम्परेचर 1270 केल्विन असते. इथं काय असतंय तर 673 केल्विन. आणि आपण वापरतो कोणता कॅटलिस्ट? तर आयन क्रोमेट कॅटलिस्ट. कोणता कॅटलिस्ट वापरतो? आयन क्रोमेट. बाळांनो, कार्बन मोनॉक्साईड प्लस ऑक्सिजन काय देते सांगा? कार्बन डायऑक्साईड प्लस काय मिळते तर डायहायड्रोजन गॅस. कार्बन मोनॉक्साईड प्लस ऑक्सीजन काय देते तर कार्बन डायऑक्साइड प्लस हाइड्रोजन गैस. समझ में आ रहा है? ठीक है. सो the carbon monoxide in the water gas is transformed into carbon dioxide by reacting it with steam. परत ही वाफेच्या फॉर्म मध्ये असणार आहे. कारण टेम्परेचर 673 केल्विन आहे. किती केल्विन आहे? 673 केल्विन म्हणजे 400 डिग्री सेल्सिअस आहे. 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर वेपराइज होत असतो. Okay, so in the presence of iron chromate as a catalyst, this is called as water gas shift reaction. ह्याला कसली रिएक्शन म्हणतो? वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. स्टेज 3 मध्ये आपण काय करतो? जो काय कार्बन डायऑक्साइड फॉर्म झालाय बाय प्रोडक्ट म्हणून त्याला सोडियम आर्सेनाइड वरनं काढतो. म्हणजे तो ऍब्झॉर्ब होतो तिथं. काय होतं तिथं? काय होतं तिथं? ऍब्झॉर्ब. The carbon dioxide is removed by scrubbing with the sodium arsenide solution. Today, major industrial production of dihydrogen is from petrochemicals. Petrochemicals म्हणजे सगळे हायड्रोकार्बन्स. अल्केन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्सेन, ऑक्टेन, नॉन डेकेन वगैरे. About 18% from coal and by 4% by electrolytic methods and about 1% by other methods. हे प्रिपरेशन झाले. तुम्ही जेव्हा कधी एखाद्या एलिमेंट बद्दल किंवा एखाद्या कंपाऊंड बद्दल स्टडी करणार आहे तर सगळ्यात पहिला त्याचा इंट्रोडक्शन असतो. मग त्याचे प्रिपरेशन मेथड्स असतात. मग त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज असतात आणि मग त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात आणि युजेस असतात. मी काय काय सांगितलं लक्षात घ्या. सगळ्यात पहिला काय असतं? इंट्रोडक्शन नंतर ना प्रिपरेशन नंतर ना फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, कंडक्टिव्हिटी. आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आता आपण प्रिपरेशन मध्ये काय बघितलं की कोणापासून हायड्रोजन गॅस बनवू शकते. आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघणार आहे की हायड्रोजन गॅस पासून तुम्ही काय काय बनवू शकताय. प्रिपरेशन, हायड्रोजन गॅस कशी बनणार, कोणापासून बनणार. केमिकल प्रॉपर्टीज, येस, हायड्रोजन पासून आपण केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय काय बनवू शकतो हायड्रोजन पासून. मग मेटल बरोबर रिएक्ट होते, नॉन मेटल बरोबर रिएक्ट होते, ऍसिड बरोबर रिएक्ट होते, बेस बरोबर रिएक्ट होते, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे, जे काही लफडा आहे तो इथं आपण स्टडी करणार. स्टेट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट काय, बॉइलिंग पॉइंट काय, वॉटर मध्ये सोल्युबल आहे का, इलेक्ट्रिकल कंडक्टिंग आहे का, असं. इथं बघा फिजिकल प्रॉपर्टीज. डायहायड्रोजन गॅस कसा आहे? कलर कसला आहे? कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस. सांगितलं का? स्टेट, कलर, ओडरलेस. इट बर्न्स विथ अ पेल ब्लू फ्लेम. कसली फ्लेम न बर्न होतो? पेल ब्लू फ्लेम. इट इज नॉन पोलर, वॉटर इनसोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत, अँड इट इज लाइटर दॅन एअर. एअर पेक्षा त्याचं वजन काय आहे तर कमी. एअर पेक्षा त्याचं वजन काय आहे तर कमी. हे फिजिकल प्रॉपर्टी झाले. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज काय आहे? मग तुम्हाला मी तेव्हा सांगितलं काय केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मेटल्स बरोबर कसा रिएक्ट होतो, नॉन मेटल्स बरोबर कसा रिएक्ट होतो, काय काय त्याच्यामध्ये बनवू शकतो. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला काय बनवू शकतो तर सॅच्युरेट करू शकतो. एक बघा
हायड्रोजन हा असा एलिमेंट आहे की ऑलमोस्ट सगळ्या एलिमेंट्स बरोबर रिॲक्ट करू शकतो, कारण हायड्रोजनची टेंडन्सी आहे की तो मेटल म्हणून पण बिहेव करू शकतो. येस, त्यामुळे तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनचा एक बेसिक कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कोणता कन्सेप्ट माहित असायला पाहिजे तुम्हाला? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू व्हॉट? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हा कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे. इथे बघा, रिॲक्शन्स विथ मेटल केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघणार आहे की हायड्रोजनचा वापर करून आपण काय काय बनवू शकतो. हे बघा, सोडियम हा ग्रुप 1 ला आहे, त्याला हायड्रोजन बरोबर रिॲक्ट केलं. मॅग्नेशियम हा ग्रुप 2 ला आहे, त्याला हायड्रोजन बरोबर रिॲक्ट केलं. मेटल्स आहेत ना सगळे, ठीक आहे. अल्युमिनियम हा ग्रुप 13 ला आहे, मेटल आहे, ह्याला पण हायड्रोजन बरोबर रिॲक्ट केलं. हे ग्रुप 1 चे सगळे एलिमेंट असे रिॲक्ट करणार, जे सोडियम रिॲक्ट करतोय तसा. ग्रुप 2 चे एलिमेंट सगळे मॅग्नेशियम सारखे रिॲक्ट करणार, आणि ग्रुप 13 चे एलिमेंट सगळे अल्युमिनियम सारखे रिॲक्ट करणार. ठीक आहे. इथं बघा, इथं हे मेटल्स आहेत, म्हणजे हायड्रोजन काय म्हणून बिहेव करतोय? नॉन मेटल. जर मेटल बरोबर रिॲक्ट करतोय तर तो कसा बिहेव करणार आहे? नॉन मेटल. पण नॉन मेटल मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? -1 × 2. ऍक्च्युली इथं हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते, पण मला बॅलन्सिंग दाखवायचंय म्हणून मी काय सांगते लक्ष द्या. हा -1 × 2 आहे, -2 झाला. मग सोडियम एकच इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +1. आपण काय म्हणतो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू, म्हणून सोडियमला मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2. म्हणजे दोन सोडियमनं 2 इलेक्ट्रॉन दिले, 2 हायड्रोजननं 2 इलेक्ट्रॉन घेतले. सोप्या भाषेत सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन घेतो, आणि आपल्याला फॉर्म काय होतंय तर सोडियम हायड्रेट. मग इथं बॅलन्स करायचं आहे, डायटॉमिक आहे म्हणून N2NH फॉर्म होणार आहे. आलं लक्षात मी काय सांगते? परत मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +2. म्हणजे जर त्यांना कंपाऊंड फॉर्म न केलं तर त्यांना कायम 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे तर लूज करणार. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2, -2, +2 -2 0. म्हणजे तर प्रोडक्ट काय बघणार आहे? MgH2. काय बनणार आहे? एक मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देणार, एक मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देणार, आणि हायड्रोजन दरवेळी एकच इलेक्ट्रॉन घेणार. मग एक हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन, एक हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे मॅग्नेशियम मध्ये इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. आलं का लक्षात? येस ऑर नो? अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 असते बाळांनो, 3 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. आणि हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2 आहे, म्हणजे -2 आहे. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. बॅलेन्सिंग. हे बघा, ह्याला मल्टिप्लाय बाय क्रिस क्रॉस. आठवते का क्रिस क्रॉस? 2 अल्युमिनियम आणि 3 हायड्रोजन काय देणार आहे? 2AlH3. कारण एका टाइमला अल्युमिनियमनं किती इलेक्ट्रॉन दिले? 3. आणि दर हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन काय केले? गेन. म्हणून मला 3 हायड्रोजन पाहिजे होते अवेलेबल 2, म्हणून सगळ्यालाच 2 मल्टिप्लाय केलं, म्हणजे 3 2 काय झालं तर 6, आणि अल्युमिनियम 2AlH3. इथे जरी तुम्हाला एक रिॲक्शन दिले, मी सगळे रिॲक्शन दाखवले, ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 13. ग्रुप 3 नाही, ग्रुप 13. Dihydrogen combines with all the reactive metals, all the alkali metals, calcium, strontium, barium, at a high temperature to form metal hydrides. In this respect, dihydrogen is similar to halogen, which reacts with all the metals and forms what? Metallic halide. In the above chemical reaction, ठीक आहे. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजे H सिंगल बॉन्ड H जो आहे त्याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी पाठ करायची 436 किलोजूल पर मोल आहे. तेवढी एनर्जी दिल्याशिवाय बॉन्ड ब्रेक होणार, तेवढी एनर्जी दिल्याशिवाय बॉन्ड ब्रेक होणार. So the bond dissociation energy of H single bond H is high, which is 46 kilojoule per mole. Therefore, the reaction of dihydrogen takes place at high temperature and or in the presence of catalyst. Next, reaction with oxygen. आता मेटल हायड्रोजन आहे, हे बघा, ही स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. मी तुम्हाला H2O2 फ्युएल सेल म्हटलेलं की नाही. ऑक्सिजन काय आहे बाळांनो? नॉन मेटल आहे. ऑक्सिजन काय आहे? नॉन मेटल. मग काय नाही,
इथं हायड्रोजन घेतला, 2 टाइम्स हायड्रोजन घ्यायचा गॅशियस स्टेट मध्ये आणि ऑक्सिजन घ्यायचं गॅशियस स्टेट मध्ये. सुटेबल कॅटलिस्ट वापरायचं. ऍक्च्युली आपण इथं इलेक्ट्रोड्स वापरतो, प्लॅटिनम इलेक्ट्रोड करतो. आणि काय मिळतं आपल्याला 2H2O, दॅट इज लिक्विड. आणि ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक म्हणजे एनर्जी बाहेर पडते. ही जी एनर्जी बाहेर पडते ना बाळांनो, ही जी एनर्जी बाहेर पडली, ही रिॲक्शन घडताना ही जी एनर्जी बाहेर पडते, ह्या एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जातं. कशामध्ये कन्वर्ट झालं? इलेक्ट्रिकल एनर्जी. बॅलेन्सिंग काय? एक हायड्रोजन, ऑक्सिजन आहे, नॉन मेटल आहे म्हणजे हा मेटल म्हणून बिहेव करणार आहे. एका वेळी एक इलेक्ट्रॉन देणार आहेत किती? 2 नाही, 2 मोल घेतले ना, मग 2 2 काय झालं? 4 झालं का? एक ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन देतो? 2. आहेत किती ऑक्सिजन? 2. झालं का -4? 2H2 plus O2 gives what? 2H2O in the liquid state. Getting this reaction? Yes or no? Yes or no? So dihydrogen reacts with dioxygen in presence of catalyst or by heating. See, by heating to form water. Heating तो हम नहीं करते इसमें. This reaction is highly exothermic आणि जी काय एनर्जी तर रिलीज होते इट इज कन्वर्टेड इनटू एनर्जी ऑफ कंबशन म्हणतो याला. काय म्हणतो पण याला? हा, दिस एनर्जी ऑफ कंबशन इज यूज टू कन्वर्ट is converted into electrical energy. रिएक्शन विथ हॅलोजन. परत हॅलोजन काय आहे? नॉन मेटल. हॅलोजन काय आहे? हॅलोजन काय आहे? नॉन मेटल. नॉन मेटल आहे H2 प्लस X2. X2 म्हणजे कोणताही हॅलोजन घ्या तुम्ही, मग फ्लोरीन घ्या, क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या किंवा आयोडीन घ्या. एका हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 × 2, एका हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2, +2 -2 +1. एकाने इलेक्ट्रॉन लॉस केला, एकाने इलेक्ट्रॉन गेन केला. आणि हायड्रोजन कायम गेन करणार आहे, हायड्रोजन कायम लॉस करणार आहे. सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर 2HX. 2HX म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळतंय? HF, HCl, HBr आणि काय मिळते तर HI हायड्रोजन. हे हायड्रोजन हॅलाइड्स आहेत. कोण आहेत हे? कोण आहेत हे? हायड्रोजन हॅलाइड्स. कोण आहेत हे? हायड्रोजन हॅलाइड्स. डायहायड्रोजन इनफ्लेम्स विथ फ्लोरीन म्हणजे फ्लोरीन बरोबर इझिली रिॲक्ट करतो. टेम्परेचर बघा -250 डिग्री सेल्सिअस म्हणजे स्वतः रिॲक्ट करणार आहे तो. इतक्या कमी टेम्परेचरलाही तो फ्लोरीन बरोबर इझिली रिॲक्ट करतो. हा, इन अ डार्क वेर इट रिक्वायर्स अ कॅटलिस्ट टू रिॲक्ट विथ आयोडीन. म्हणजे फ्लोरीन बरोबर रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे. मग क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनला रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते. मग आयोडीनला तुम्हाला काय करावं लागतं? कॅटलिस्ट लागतं रिॲक्शन घडवण्यासाठी. So the vigor of the reaction of dihydrogen decreases with the increasing atomic number of halogen. म्हणजे जितक्या स्पॉन्टॅनियसली तो फ्लोरीन बरोबर रिॲक्ट करणार, तितक्या कमी स्पॉन्टॅनियसली तो क्लोरीन, मग ब्रोमीन, आयोडीन बरोबर तर रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला कॅटलिस्टचा वापर करावा लागणार आहे. सो हायली रिॲक्टिव्ह रिॲक्शन कोणाबरोबर आहे तर फ्लोरीन बरोबर. म्हणजे जर हॅलोजन्सची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी बघितली तर फ्लोरीन सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यापेक्षा कमी क्लोरीन, त्यापेक्षा कमी ब्रोमीन, त्यापेक्षा कमी आयोडीन. हे बघा, फ्लोरीनचे जेव्हा कधी रिॲक्शन असतात ना ते हायली एक्झोथर्मिक आणि एक्सप्लोजिव्ह असतात. त्यामुळे खूप लक्ष देऊन खूप म्हणजे मोस्टली अवॉइडच केली जातात त्याची रिॲक्शन फॉर्म करणं. आणि जर करायचं जरी असेल तर एक सर्टन कंडिशनला सर्टन टेम्परेचर प्रेशर मेंटेन करून केलं जातं. येते लक्षात मी काय सांगितलं? ओके. So in this respect, dihydrogen resembles alkali metals which also react with halogens to form halides. Reducing nature of dihydrogen. Now understand this reducing nature of dihydrogen. Which nature? Which nature? Reducing nature of what? Dihydrogen. Can you tell me what are actually dihydrogens and sorry, what are not dihydrogens? What are reducing agent? What are reducing agent? जे स्वतः ऑक्सिडाइज होतात. स्वतः काय होतात? म्हणजे स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतात आणि दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतात तर कमी करतात. काय करतात ऑक्सिडेशन नंबर? काय करतात ऑक्सिडेशन नंबर? हे बघा, हु आर रिड्युसिंग एजंट? इथं बघा, रिड्युसिंग एजंट कोण असतात? हुज ऑक्सिडेशन नंबर increases due to loss of electron. Due to
त्यांचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार आहे. इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे इथं बघ, हा Fe2O3 आहे. कोण आहे? इथं ऑक्सिजन किती आहे सांगायचं मला. 3 ऑक्सिजन आहे ना. हा, तर हायड्रोजन 3 मोल्स घ्यायचे, 3H2 इन द गॅशियस स्टेट घ्यायचे. इथं लक्ष द्या, इथं आयनची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. कोणाची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे? आयनची. आणि इथं हायड्रोजनची ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, कारण तो त्याच्या एलिमेंटल स्टेटमध्ये. कसल्या स्टेटमध्ये आहे? जेव्हा ह्याची रिॲक्शन घडते, इट ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. हा Fe2O3 आहे ना, हा 2Fe म्हणून येतो, आणि इथं काय येते तर 3H2O. काय येते? आता 2Fe कसा फॉर्म झाला? ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे त्याचा? 0. काय असणार ऑक्सिडेशन नंबर? आणि 3H2 मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर +1, कारण ऑक्सिजन नॉन मेटल आहे. सोप्या भाषेत सांगते, हे Fe2+ आहे, म्हणजे ऍक्च्युली हा Fe काय होता तर 3+ होता, म्हणजे याला 3 इलेक्ट्रॉनची काय होती? कमतरता होती. काय होती? 3 इलेक्ट्रॉनची कमतरता. त्याची 3 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, त्यांनी हायड्रोजनने दिली. 3 हायड्रोजन 3 इलेक्ट्रॉन देणार. मग माझ्याकडे Fe किती आहेत? 2 आहेत ना, म्हणजे 2Fe3+ आहे. किती Fe3+ आहे? म्हणजे किती इलेक्ट्रॉन मला लागणार आहेत? 6. मग 6 म्हणून 3 2 जा, मग 6 हायड्रोजन ऍटम मिळून 6 इलेक्ट्रॉन काय करणार आहेत तर देणार आहेत. मग जर ते देत असतील तर त्यावरती चार्ज काय डेव्हलप होणार आहे? +1 येणार ना. हा, मला सांगा हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय झालं बाळांनो? या पूर्ण रिॲक्शन मध्ये हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय झालं? हा, मी तुम्हाला काय म्हटलं, कोण रिड्युसिंग एजंट आहे? ज्याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होत आहे ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. रिड्युसिंग एजंट का? तर त्यानं दुसऱ्याला रिड्यूस केलं ना, त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 होती, ती +3 ला कशामध्ये कन्वर्ट केली? समज में आ रहा है? येस और नो? +3 ला कशामध्ये कन्वर्ट केली? 0. दुसऱ्याला रिड्यूस करतो म्हणून कसा एजंट आहे तो? दुसऱ्याला रिड्यूस करतो म्हणून तो कोणता एजंट आहे? रिड्युसिंग. Dihydrogen reduces oxides and ions of metal, those are less reactive than iron. लोखंडपेक्षा कमी रिएक्टिव्ह जे आहेत त्यांना to the corresponding metals at a moderate temperature. At what temperature? Moderate म्हणजे एकदम हाय पण नाही आणि एकदम हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही. हे बघा, हा कॉपर ऑक्साइड आहे. ठीक आहे, हा कॉपर ऑक्साइड आहे. ऑक्सिजन किती आहे रे? मग एक H2 वापरायचं. H2 किती वापरायचे? जेवढे तुमच्या मेटल ऑक्साइड मध्ये ऑक्सिजन आहेत, जेवढे तुमचे मेटल ऑक्साइड मध्ये, मग इथं मेटल ऑक्साइड मध्ये ऑक्सिजन किती आहे? 1, म्हणून H2. मग इथं परत इथं बघा, हा कॉपर आहे ना, ह्या कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. हायड्रोजन 0. इथं कॉपरची काय असते? 0. इथं हायड्रोजनची काय असते? +1. काय झालं? 0 to +1 काय झालं? आणि कॉपरची +2 to 0 काय झालं? डिक्रीज. समजतंय? मग ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतं, हा, तो रिड्युसिंग एजंट. ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो तो, कारण तो स्वतःचे इलेक्ट्रॉन देतो आणि समोरच्याला रिड्यूस करतो. कोणाला रिड्यूस करतो? हे स्वतः ऑक्सिडाइज झाला, तो रिड्यूस नाही. रिड्युसिंग एजंट म्हणजे कोण? दुसऱ्याला काय करतं? स्वतः ऑक्सिडाइज होतो, दुसऱ्याला काय करतं? रिड्यूस. स्वतः ऑक्सिडाइज होतो. आता इथं परत Fe3O4. इथं ऍक्च्युली Fe3O4 हा मिक्स्ड ऑक्साइड आहे. Fe2O3 डॉट काय असते तर FeO, असे दोन वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट असतात इथं.
पण इथं लक्ष द्या, ऑक्सिजन किती आहेत सांगा मला. म्हणून हायड्रोजन किती घ्यायचे, 4. आणि आपल्याला मिळताना काय मिळणार आहे मग, 3Fe प्लस 4H2O. पॅलेडियम 2+ आहे, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +2. इथं हायड्रोजन आहे, H2 आहे फक्त. मग H2 काय करणार आहे, एका वेळी 1 इलेक्ट्रॉन लूज करू शकतो ना, मग 2 हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन लूज करणार, म्हणून कारण इथं +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. किती ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2. मग 2 इलेक्ट्रॉन कोण देणार आहे, 1 हायड्रोजन H2. 1 हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन देणार आहे, हा, मग H2 मॉलिक्यूल, 1 H2 मॉलिक्यूल किती इलेक्ट्रॉन देणार, 1 H2 मॉलिक्यूल. 1 H2 मॉलिक्यूल H सिंगल बॉन्ड H आहे, ह्याला डिसोशिएट करतात, मग 2H ऍटम्स बनतात. हे 2H ऍटम्स काय करतात, 2H++ इलेक्ट्रॉन देतात, 2H++ इलेक्ट्रॉन्स देतात. समझ में आ रहा है, यस और नो, ठीक है. आता हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यामध्ये डबल बॉन्ड आहे किंवा काय तर ट्रिपल बॉन्ड आहे. तर जेव्हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात, त्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला सॅच्युरेट करण्याचं काम कोण करतंय तर हायड्रोजन, इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. मग निकेल पण वापरू शकतो, निकेल वापरला तर टेम्परेचर वापरतो, जर निकेल नाही वापरला, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम वापरला तर रिॲक्शन रूम टेम्परेचरला पण होते. कसे होते, इथं बघा एक्झाम्पल बघा, हे बघा, हा HC इथं काय आहे तर H, डबल बॉन्ड इथं काय आहे तर HCH. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. इथं मी डायहायड्रोजन H सिंगल बॉन्ड H वापरला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये वापरला तर रॅने निकेलच्या प्रेझेन्स मध्ये वापरला, आणि काय केलं तर हिट केलं. इथून बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक. मग इथं एक हायड्रोजन ऍटम ऍड होणार आहे, इथं एक हायड्रोजन, म्हणजे याचा पाय बॉन्ड आहे ना ब्रेक होणार, सिग्मा नाही ब्रेक होत, कोण होता पाय बॉन्ड ब्रेक. मग पाय बॉन्ड ब्रेक होऊन काय होणार आहे, HC सिंगल बॉन्ड C, इथं सिंगल बॉन्ड C, इथं H, इथं H. पाय बॉन्ड ब्रेक झाला, इथं एक व्हॅलेन्सी, इथं एक व्हॅलेन्सी, त्या व्हॅलेन्सीला हायड्रोजन, त्या व्हॅलेन्सीला, समझ में आ रहा है. So your unsaturated hydrocarbon got converted into saturated hydrocarbon. Your unsaturated hydrocarbon got converted into, okay. So इथं बघा, the hydrogenation of unsaturated organic compounds such as oil, वनस्पती घी, कसला घी, हा, such as oil using nickel catalyst gives saturated organic compounds such as वनस्पती घी, डालडा. हे बघा, वनस्पती घी किंवा घी हे सॅच्युरेटेड असतात, काय असतात, म्हणजे त्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, जो इझिली ब्रेक होऊ शकत. आपल्या बॉडीमध्ये जे फॅट आहे ना, काय आहे, हे सॅच्युरेटेड आहे, म्हणजे हे अजून ब्रेकडाऊन होऊ शकत. ऑइल्स जे असतात ना नॉर्मली, हा, ते व्हेजिटेबल ऑइल्स, हा, हे व्हेजिटेबल ऑइल्स वगैरे असतात, हे अनसॅच्युरेटेड असतात, आपल्या बॉडीमध्ये जाऊन ते सॅच्युरेट होतात आणि अक्युमुलेट होतात. समज में आ रहा है. युजेस काय आहेत, युजेस सांगा, काय काय बघितलं आपण. हा, ही तर रिॲक्शन त्यांनी दिलीच नव्हती, तरी पण द लार्जेस्ट यूज ऑफ डायहायड्रोजन इज इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. तुम्ही अमोनियाची रिॲक्शन बघितला असेल, N2 in the gaseous state plus 3H2 in the gaseous state in presence of Fe2O3 as a catalyst and Al2O3 or molybdenum oxide as a promoter. हे प्रमोटर असतात, कॅटलिस्टला मदत करतात आणि आपल्याला अमोनिया देतात. ह्याला हेबर्स प्रोसेस म्हणतो. आपण ग्रुप 15 एलिमेंट्स जेव्हा डिस्कस करतो त्यावेळी ही रिॲक्शन आहे. तुम्ही म्हणला ना हायड्रोजनचा वापर कुठं करतो, प्रोडक्शन ऑफ अमोनिया, production of ammonia by which process, Haber's process. Largest use of dihydrogen is in the production of ammonia. Dihydrogen is used in the formation of वनस्पती घी by catalytic hydrogenation. हे बघा, जे वरचे रिॲक्शन आहेत तेच आहेत यूज, की तुम्ही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला काय करू शकताय, सॅच्युरेटेड हायड्रोजन. लिक्विड H2 is used as a rocket fuel. बघा, ही वाली रिॲक्शन आपण बघितली ना, H2 in the gaseous state plus O2 in the gaseous state gives 2H2O in the liquid state or gaseous state. Astronauts असतात ना, astronauts,
पाणी कुठून मिळतं त्यांना? त्यांच्याकडे जे फ्युएल सेल असतात ना, ते फ्युएल सेलचं बर्निंग होऊन आपल्याला वॉटर जे मिळतंय, त्या वॉटरला म्हणजे H2O गॅशियस स्टेटमध्ये जे मिळतंय ना, त्याला कंडेन्स करतात आणि ते पितात वरती. फ्युएल सेल्स. फ्युएल सेलमध्ये फ्युएल म्हणून वापरलं जातं. हा. डायहायड्रोजन इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक मिथेनॉल इन अ बल्क क्वांटिटी. आपण आताच बघितली ना ही रिॲक्शन. ही रिॲक्शन तिथं होती का? आठवते का? की जे काही तुम्हाला वॉटर गॅस मधून मिळतात, काय मिळतात? हा वॉटर गॅस आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन म्हणजे वॉटर गॅस आहे. हा, हे वॉटर गॅस जे आहे त्याला वेगवेगळे कॅटलिस्ट वापरून वेगवेगळे नंबर ऑफ कार्बन मोनॉक्साईड वापरून काय वापरू शकतो, तर वेगवेगळे हायड्रोकार्बन्स बनवू शकतो. काय बनवू शकतो? वेगवेगळे हायड्रोकार्बन्स बनवू शकतो. नेक्स्ट, डायहाइड्रोजन इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ हाइड्रोजन क्लोराइड एंड मेटल हाइड्राइड्स. समझ में आ रहा है यहाँ तक? yes or no? एक काम करायचं, सगळ्यांचे पहिला युजेस मी आता जेवढं शिकवलं त्याचे जे काही रिॲक्शन्स होते ते रिॲक्शन्स लिहून काढ.